सोमनाथपुरातील गायरान जमिनीवर बेघर लोकांना घरी बांधून द्या. 100 कोटी खनिज घोटाळ्यांची चौकशी करा. गायरान जमिनीवर 50 दुकाने ताटून गेम तोंडावर कारवाई करा. गायरान जमीन हडप करून 2 वर्षापासून करोडो रुपयांचं खैर खनिज उत्खनन करणाऱ्या कारवाई करा. तत्कालीन तहसीलदार गोरे, मंडळाधिकारी जाधव, तलाठी कांबळे यांच्यावर 3 वर्षाची कारभाराची चौकशी करा. त्यांच्यावर मोकत अंतर्गत गुन्हा दाखल करा. दिनांक 30/10/2023 पासून आजपर्यंत चालू असलेल्या आंदोलनाची दखल घ्या. यासाठी आज शासनाला जबाब दो आंदोलन लोकनेते बापूसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, रवी डोंगरे, अक्षय सावंत, सुनील पाटील, प्रकाश कांबळे, गंगाधर शेवाळे, राजकुमार गथाडे, नरसिंग गुरमे, अमोल सूर्यवंशी, संजय उजडकर, किशोर उदगीरकर, अशोकराव नागराळे आदींची उपस्थिती होती. लोकनेते बापूसाहेब कांबळे आज 3 वर्षापासून उपोषण भ्रष्टाचार अभियानाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर चालू असताना आज उपोषणला 3 वर्ष झालं तर शासनाच्या डोळे एवढून उपोषणाकडे लक्ष देत नाही. गायरान जमीन हा घोटाळा प्रकरणामध्ये शासनाने त्याचे हप्ते घेऊन गायरान जमिनीचे त्याला कबाली दिले, त्याला बनाने करून दिलेलं आहे असं मला वाटतं की शासनाने गायरान जमीन हा गरिबांसाठी आहे. गायरान जमीन हे विकण्यासाठी नाही. आणि त्या जमिनीमध्ये आम्ही सगळे भ्रष्टाचार निर्मूलचे कार्यकर्ते म्हणून तिथे आंदोलन केलं होतं. ते जागा हा गावाला गुंडगिरी करून ते बळकावली गेली आहे. त्याच्यामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. कोटीला कोटीची जमीन गरिबासाठी हा देण्यासाठी शासनाने हा केलेला आहे. गरिबाच्या झोपड्या बसवण्यासाठी हा जमीन आहे. ते हरामखोर आपल्या स्वतःसाठी जमीन घेऊन बळकावण्याचं काम केले आहेत. त्यांना शासनाला लाज वाटत नाही. ह्या हरामखोर गुंडाला अटक केली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ह्या उपोषण 3 वर्षापासून चालू आहे, त्या उपोषणाची दखल घेत नाही. हे हरामखोर आज या उपोषणाची दखल घेत नसले. 3 वर्षापासून उपोषण चालू असताना त्या कलेक्टरच्या तहसीलच्या खोलीमध्ये जाऊन, कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारचा गळा पकडून आणला आणि न्याय दाखविल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. त्या उपोषणासाठी बसलेले आमचे उजडकर आज 3 वर्षापासून उपोषण करत आहेत. मानसिंगबाई सुद्धा 3 वर्षापासून उपोषण करीत आहेत. त्या उपोषण त्याच्याकडे डोळा उघडून बघत नाहीत शासन. या हरामखोरांनी काही पैसे घेतले असतील मला वाटतं. असं या गावाला गुंडाकून पैसे घेतले त्या जमिनीसाठी. हे जमिनी आहे त्या घोटाळा काढत नाही. हे घोटाळा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही नाही दिल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोरगरिबाच्या झोपड्या आम्ही जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही. कोण आम्हाला मारणार आहे कोण नाही. त्या गायरान जमिनीमध्ये आम्ही सर्व गोरगरिबाला बसल्याशिवाय झोपड्या दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून माझं भाषण सांगितलं. आमच्या बहुजन विकास अभियानाचे मार्गदर्शक माननीय बापूसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जवाब दो आंदोलन या ठिकाणी आम्ही लाक्षणिक आंदोलन ठेवलेलं आहे. 30/10/2023 पासून ते आजपर्यंत आमच्या बहुजन विकास अभियानाचे मराठवाडा उपाध्यक्ष संजय उजडकर या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उदगीर तालुक्यातील 100 कोटी रुपये गौणखडी घोटाळ्यात चौकशी करा. तत्कालीन तहसीलदार गोरे, मंडळाधिकारी हिवरे, जाधव, तलाठी बाबासाहेब कांबळे यांच्या 3 वर्ष कारवाई चौकशी करून त्यांच्या मार्गाने चौकशी करा. सोमनाथपुरातील सर्व नंबर 29 मध्ये भूमाता नंदनाथ मधून आहे.
सर्व नंबर 59 पूर्णतः गिळंकृत केलंय आणि या भूमातेवर कारवाई करायला मागणी सातत्याने घेऊन या ठिकाणी आंदोलन करतात. विविध आंदोलन करून देखील प्रशासन आम्हाला आज गाजर दाखवत आहे. म्हणून आम्ही किती वर्ष किती दिवस आंदोलनाला लागणार आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी संजय उडेकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठवून या ठिकाणी आम्ही आज जबाबदार आंदोलन करत आहोत. आमची मागणी आहे सोमनाथपुरातील करोड जमीन या भूमातेने आज गिळंकृत केले. अहो गैरान जमिनी 50 दुकानदारी बांधलेत. ह्या दुकानाचा परवाना नाही, ह्या दुकानात टॅक्स भरला गेला नाही आणि आज त्या ठिकाणी करोडाची जमीन त्यांनी हडप केली आहे. आज या ठिकाणी गावठाण प्रमाणपत्र नाही गेले नसताना आज या जवळपास गैरान जमिनी संपूर्ण प्लॉटिंग टाकले आणि सर्व खरेदी विक्रीचे प्रकार तात्काळ रद्द करून उदगीरमध्ये बीड माफिया तयार झालेत. बीडला ज्याप्रमाणे राग चोर आहेत, मुरुम चोर आहेत, वाळू चोर आहेत, तसे उदगीरला या ठिकाणी भूमाफियाने जमीन हडप करून आज या ठिकाणी मुरुम चोराचे काम तरी करत आहेत. मुरुम चोर येते, माती चोरून येते, जमीन चोरली जाते शासनाची. मात्र शासनाकडे बघायची नाही का गप्पा बसत तर बहुजन विकास अभियान कदापि कधी बसताना सांगण्यात जमला होता. 16 एकर जमीन त्यांनी शासनाच्या सोमनाथपूरला आणि या 16 एकर जमिनीवर सर्व भूमीमध्ये डोळे. म्हणून आमची मागणी आहे ह्या 16 एकर जमिनीवर सोमनाथपुरातील सर्वसामान्य लोकांना ते बेघर लोक आहेत त्यांना या ठिकाणी घरं बांधण्यात यावी. ज्याप्रमाणे सोलापूरला बाराच्या वतीने घरं बांधण्यात आली, घरकुल बांधून वाढप करण्यात आली, त्याप्रमाणे या 16 एकर जमिनीवर बाराप्रमाणे घरं बांधून जे बेघर लोक आहेत आज आणि काही राहायला गेले नाहीत. एका घरामध्ये कोंबण्यासारखे लोक कोंबून आहेत आणि त्या लोकांना सोमनाथपुरातील बहुजन लोकांना, दलित लोकांना, जे भटके मुक्त लोक आहेत त्यांना या ठिकाणी घर द्यावी ही मागणी सातत्याने 4 वर्षापासून सातत्याने करतात. त्या मागणीचा विचार केला होत नाही आणि 4 वर्षांनी आंदोलन करतात. मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे आणि जे गाव करी आहेत वाळू वापरे आहेत 3 वर्षापासून वाळू वापरतात उदगीरमध्ये. त्या वाळूचा बंदोबस्त केला होत नाही. काल परवा उदगीर शहरातील पोलिसांनी आवाहन करतो त्यांनी काल परवा 3 वाजून चप्पल पकडले. त्यांनी काय काळ उशिरा कारवाई जाण आली आणि पोलीस अधिकारी कारवाई करण्याचं काम केल्याबद्दल मी त्यांचे देखील अभिनंदन करतो. आमचं आंदोलन सामाजिक आंदोलन आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्या प्रमुख मागण्या ज्या आपण आतापर्यंत आहेत 30/10/2030 पासून याचपर्यंत ज्या मागण्या वगैरे करायच्या आहेत त्या मागण्या पक्ष होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान सातत्याने आंदोलन करायला सांगू इच्छितो. जय हिंद. दुसर कारवाई, दुसर कारवाई, भूमाफियावर कारवाई, वाळूमाफियावर कारवाई, आमच्या मागण्या दुसर कारवाई, भूमाफियावर कारवाई, वाळूमाफियावर कारवाई.